घेतल्याच पाहिजे। कामगारांना गुलाम करणाऱ्या 4 श्रमसंहिता मागे घेतल्याच पाहिजे। मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। कामगारांना गुलाम करणाऱ्या श्रमसंहिता मोदी सरकार मुर्दाबाद। महाराज जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। एसटीआरचं पुनर्जीवन झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे। एसटीआरचं पुनर्जीवन झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे। 4 श्रमसंहिता आणणारं मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। 4 श्रमसंहिता आणणारं मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। असलम महाराज जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। करो बात करो बात करो बात करो बात करो बात करो। तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी करनी होगी करनी होगी। बोल मजूरा हल्ला बोल हल्ला बोल हल्ला। नीति पे हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बोल हल्ला बोल हल्ला बोल। केंद्र सरकार के कामगार विरोधी नीति पे हल्ला बोल हल्ला बोल। जिंदाबाद 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 जिंदाबाद। 4 श्रमसंहिता रद्द झालाच पाहिजे 4 श्रमसंहिता रद्द झालाच पाहिजे औषधी कंपन्याचे ताब्यात टाकणारं केंद्र सरकार मुर्दाबाद औषधी कंपन्याचे ताब्यात टाकणारं केंद्र सरकार मुर्दाबाद सेलच्या नावावर हॅरासमेंट करणारे फार्मा मॅनेजमेंट मुर्दाबाद सेलच्या नावावर हॅरासमेंट करणारे फार्मा मॅनेजमेंट मुर्दाबाद जिंदाबाद। जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन आज देशभरामध्ये आमच्या फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या आव्हानानुसार सर्व औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी 1 दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत। आजच्या या संपामध्ये प्रामुख्याने ज्या केंद्र सरकारने 4 श्रमसंहिता आणलेल्या आहे की ज्याच्यामुळे या देशातला कामगार आणि कर्मचारी वर्ग हा पूर्णपणे गुलामगिरीत ढकलला जाणार असून मॅनेजमेंट्सला हायर अँड फायर पॉलिसी अवलंब करण्याची कायदेशीर परवानगी त्यामुळे मिळालेली आहे। त्याचप्रमाणे ज्या सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्टमुळे वैद्यकीय प्रतिनिधींच्या जीवनामध्ये नोकरीमध्ये स्थैर्यता आली त्या कायदा या नवीन श्रमसंहिता आणताना केंद्र सरकारने मोडीत काढले आहेत। आमची ते दुसरी मागणी आहे की तो कायदा हा पुनरुज्जीवित केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आमच्या कामाचं स्वरूप संवैधानिक नियम हे सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट अंतर्गत बनवले पाहिजे। कारण आज कंपन्यांनी केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी कायद्यांमुळे धोरणांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी कामगारांची पिळवणूक छळवणूक चालू केलेली आहे। त्याच्यामुळं आणि स्वतःचे खासगी नियम बनवून कोणत्याही प्रकार म्हणजे त्यांना वेगवेगळे फॉर्मॅट भरायला सांगितले जातात। त्याचप्रमाणे त्यांना औषधाची डिलिव्हरी द्यायला सांगितली जाते। त्याचप्रमाणे त्यांना जे रिपोर्टिंग ऍप डाउनलोड करायला सांगितले जातात त्याच्यामध्ये लोकेशन ट्रॅकिंग करायची GPS सिस्टीम लागू केली जाते की जे पूर्णपणे देशातल्या सायबर कायद्याच्या विरोधात आहे। म्हणजे बेकायदेशीर कृत्य कंपन्या करत आहेत, वैद्यकीय प्रतिनिधी पाळत ठेवलेले आहे, सर्व्हिलन्स करत आहे। तर या सर्व मागण्या त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला औषधं कमी किमतीत मिळावे ही सुद्धा आमची मागणी आहे। कारण केंद्र सरकारच्या हातामध्ये औषधाच्या किमती ठरवायचं जे मंडळ आहे ते पूर्णपणे सगळे अधिकार केंद्र सरकारकडे असताना सुद्धा केंद्र सरकार मात्र औषधी कंपन्यांना औषधाच्या किमती ठरवायचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत। त्याच्यामुळे औषधाच्या किमती सव्वा किमती वाढलेल्या आहेत। त्याचप्रमाणे त्या GST पण रद्द झाली पाहिजे। त्याचप्रमाणे ऑगस्टमध्ये केंद्र सरकारच्या सार्वजनिक खात्याने वैद्यकीय प्रतिनिधींना सरकारी इस्पितळं आणि इन्स्टिट्यूटमध्ये प्रमोशन करण्यासाठी बंदी घातलेली। एका बाजूने घटनेने सर्वांना रोजगाराचा अधिकार दिलेला असताना केंद्र सरकारच मात्र त्यांच्या पोटावर पाय आणत आहे। तर तो अन्यायकारक GR केंद्र सरकारने मागे घेतला पाहिजे। आणि त्याचप्रमाणे कंपन्याच्या सेल्सच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींचं हॅरासमेंट करतात की ज्याच्यामुळे आज अनेक वैद्यकीय प्रतिनिधी देशामध्ये आत्महत्या करत आहेत। ते सेल्सचं प्रेशर कंपन्यांनी बंद केलं पाहिजे। या आमच्या आजच्या संपाच्या प्रमुख मागण्या आहेत। इन्कलाब जिंदाबाद। श्रीकांत फोपसे, राज्य महासचिव MSMR। मी सुरुवातीला सांगितलं